पागोडा दिसतोय काय? फायनली बाईकचं काम करून घेतलंय आणि आपली पहिली राईड आहे आज, म्हणजे काम केल्यानंतरची. वरून जो आपला नवीन गॅजेट आहे तो आज आपण यूज करतोय. आणि आताचे वाजतायत 5:30 वाजून गेलेत. पण जास्त लेट नाही झालं आहे, कारण आपली आताची जी राईड आहे ते आपल्याला जायचं आहे महडला, जो महडचा वर्धविनायक आहे, अष्टविनायकमधला एक गणपती आहे. सो आजची अराउंड राईड असेल 150 to 200 किलोमीटर आहे. कारण स्टार्ट करूया आपण आणि बोलत बोलत जाऊयात. हां, जी आपली राईड आहे आता सध्या ती वर्धविनायकची आहे. सो पहिला स्टॉप आपला तोच आहे. मी विचार केलेला जरा चहा किंवा नाश्ता वगैरे करेन, पण बोललो की आपल्याला जायचं इथेच आहे, तर एवढ्या लवकर करून काय करायचं आहे ना. सो आता जो पहिला चहा नाश्ता होईल तो तिथेच होईल. आणि त्यानंतर त्याच्या पुढचा स्टॉप आहे आपला महागणपतीचा, तो बघूयात. आता ऑलमोस्ट सर्व राईडला चालले जे जे फ्री आहेत ते. हां, जा जा जा. आणि आता ऑलमोस्ट नाईटच आहे, जर बघितलात ना तर काळोख अंधारच आहे. तरी पण जो आपला नवीन गॅजेट आहे ना तो सही साथ देतोय. कारण मी एवढी प्रॉपर क्लिअरिटी वाटली नव्हती की याची असेल करून. आणि फायनली मी ह्याला एक्सटर्नल माईक लावलं आहे आता. सो ऑडिओ क्वालिटी पण इनहॅन्स झाली आहे. मेन आता लोक जास्त करून ट्रान्झिशन ब्रेकसाठी थांबतात, तर मला त्याची काही गरज वाटत नाही आहे. कारण माझी ही काय पहिली राईड नाही आहे. सो जरा हळूहळू चाला. आणि मेन म्हणजे ना, कोण ओव्हरटेक करत असेल ना तर त्याला ओव्हरटेक करू द्यात. एका साईडने चाला, लोकांसाठी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. आणि मेन सीन तर असं आहे ना की आपल्या सिटीचे रोड असतात ना तसे लाँग डिस्टन्सचे रोड नसतात. दॅट्स वाय मला एक मेन तेच सांगणं आहे की जरा स्लो चाललात ना तर तुमचं काही नुकसान नाही आहे. आणि बर्डन राईड करू नका की ह्या वेळेला आपल्याला इथे या पॉईंटला पोचायचंच आहे. नाही, काय गरज आहे? तुम्ही तुमच्या खुशीसाठी राईड मारताय ना. तर मला असं वाटतं की बर्डन राईड करू नका, बर्डन घेऊ नका कोणत्याच गोष्टीचं. हळू जा, सेफ जा, हाच मेन मोटिव्ह आहे. हां, आणि मेन करून आहे ना ह्या मोठ्या ट्रकवाल्यांपासून जरा लांबच राहा. कारण आहे ना, हे दिवसाची यांना अलाउड नसते गाडी चालवायची. सो हे लोक आहेत ना ह्या वेळेत अशी गाडी चालवतात ना जसं काही ह्यांच्याकडे पूर्ण रोडचा ॲक्सेस आहे. दॅट्स वाय जरा ह्या लोकांपासून लांबच राहा, माझं स्पेशली मत आहे. आता चाललो आहे आपण चेंबूर साईडने. हा चेंबूरचा ब्रिज आहे जो आपल्याला त्या साईडला उतरावेल. मेन सकाळी लवकर निघण्याचं हेच कारण आहे की आपल्याला पनवेल क्रॉस करायचा असतो.
कारण जर एकदा सिग्नल चालू झाले ना तर पनवेल क्रॉस करता येत नाही. आणि त्यानंतर जो आपण सिटीमध्ये अडकलो ना की अडकलो. दॅट्स वाय माझं सकाळचं हेच मोटिव्ह असतं की सिटी सोडायची आहे लवकरात लवकर, जेवढा होईल तेवढा लवकर. हे ऑटोवाले एक आहेत ना त्याच्यात, आई शपथ. आतापर्यंत त्या साईडने चालत होतं, गाडी बघितलं लगेच ह्या साईडला टाकला. अरे मागे पण चालतायत लोक, नॉन सेन्स. हळूहळू रस्ता कापूया, जेवढा कापता येईल तेवढा. वाशीच्या नवीन ब्रिजचं काम एकदम खूप सही झालंय आणि वेगळीच फिलिंग येते. हा वेगळंच काहीतरी वाटतंय. फायनली जेव्हा चालू केलं ना, जेव्हा मी पहिल्यांदा याच्यावरून गेलेलो खूप बरं वाटत होतं. आता त्याच्यापेक्षा जास्त बरं वाटतंय. पागोडा दिसतोय काय? चला, ह्याच टाईमला आहे ना खूप लोक ट्रान्झिशन ब्रेक घेतात की आता उजाडायला लागलंय जरा. पण मला तर अशी काही गरज वाटत नाहीये. कारण ऑटो कारण सीन कसा आहे माहिती आहे की आता आहे ना जेवढा आपण कंटिन्यू राईड करू तेवढा लवकर तिथे पोचू आणि आपल्याला तेवढंच तिथून लवकर निघता येईल सेकंड पॉईंटवरती, जो आपला सेकंड पॉईंट आहे रांजणगाव. सो आधी वरदविनायक करायचं आहे, वर्धविनायक. आणि त्यानंतर रांजणगाव. दॅट्स वाय मी हा ट्रान्झिशन ब्रेक नाही घेत आहे. सध्या थंड तर वाटतंय. पनवेल, लोणावळा, पुणे, खारघर थंड खूप वाटतंय. आणि ह्या गरमीच्या सीझनमध्ये ना एवढं थंड वाटणं आश्चर्याची गोष्ट आहे.